गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी वातावरण खूप छान दिसतं आणि सगळीकडेच खूप कडाक्याची थंडी पडलेली आहे. त्यामुळं मुलं पण स्कूलला जायला खूप कंटाळा करतात. मग मी याला इकडे उठवत होती, पण हा काय उठायलाच तयार नाही. मग कसाबसा उठला आणि अंघोळीला गेला तो. तोपर्यंत मग मी टिफिन बनवायला घेतला. मग टिफिन वगैरे बनवत होते, तेवर त्याचं आवरत होतं. मग मिस्टरांनी मग इकडे चहा बनवायला घेतला. त्यांनी चहा वगैरे बनवला आणि त्याला स्कूलला पाठवून दिलं. आणि घरातली माणसं बाहेर गेल्याशिवाय आपल्याला पण काम करायला काही उमजत नाही. मग इकडे हा स्कूलवरून आला. स्कूलवरून आल्यानंतर मग त्याला जेवण वगैरे बनवलं आणि जेवण खाऊ घालत होते. तर तो पण जेवण करत होता, मी पण जेवण करत होते. टी व्ही वगैरे बघितला आम्ही. मग त्याला त्यानंतर बोलले, "टी व्ही बंद कर आणि स्टडी करायला करायला बस." पण तो काय स्टडी करायला बसला नाही. त्याने माझ्याकडे मागितली काकडी. मग मी त्याला काकडी दिली आणि माझ्या सासूबाईंना माहिती त्रिशला खूप काकडी आवडते. त्यामुळे त्या गावात गेल्या का पहिले काकडी घेऊनच येतात आणि मुलांना सर्दी होऊ नये म्हणून काकडीवरती कधी पण मीठ टाकून द्यायचं. आणि त्याला वाटलं होतं मम्मा काकडी देणार नाही, पण मग मी दिली. त्यानंतर मग मला तो थँक्यू बोलला आणि त्यानंतर मग दुपारी मिस्टर आले. मिस्टर बोलले, "चला फिरायला जाऊ." आम्हाला काही निमित्तच लागते फिरायचं. मग काय गेलो आम्ही नाशिककडे. नाशिकला गेलो तर आमचं काही एवढं फिक्स नव्हतं कुठे जायचं. मग आम्ही फिक्स केलं गोदा पार्कला गेलो. आम्ही परत तिथेच गेलो फिरायला. मग हा त्रिश बघा इकडे कसा फुगा वगैरे खेळतो. खूप वातावरण छान होतं. तिथं नाश्ता वगैरे केला मुलांनी. आम्ही पण नाश्ता केला आणि घरी आलो. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.